मित्रांनो, सोशल मीडियावरती जेव्हा डाव्या विचारसरणीची लोकांचे जेव्हा तुम्ही प्रोफाईल बघता तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही नक्की बघाल की एक कॉमन गोष्ट असते, फ्री पॅलेस्टीन, पॅलेस्टीनचा झेंडा असतो आणि अजून एक शब्द असतो रॅशनल, असा एक शब्द प्रयोग केलेला असतो. म्हणजे रॅशनल आणि नंतर त्या व्यक्तीचं नाव किंवा पहिलं त्या व्यक्तीचं नाव नंतर रॅशनल, आणि असं वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांचा लेफ्ट लिबरल अजेंडा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार दाखवत असतात. माझा या सर्व लेफ्ट लोकांना प्रश्न आहे, जे खोटारडेपणाच्या नादामध्ये, नरेटिव्ह सेट करायच्या नादामध्ये जे पॅलेस्टीनचे झेंडे सोशल मीडियावरनं प्रमोट करतात, भारताचे झेंडे पॅलेस्टीनच्या झेंड्याच्या आधी का लावत नाही? भारत माता की जय म्हणण्यामध्ये तर तुम्हाला प्रॉब्लेम आहेच, चला जाऊ दे, पण निदान तुम्ही एवढं का म्हणू शकत नाही की भारताची अखंडता राहिली पाहिजे, भारताचं सार्वभौमत्व राहिलं पाहिजे, युनिटी पाहिजे, असं का तुम्ही म्हणू शकत नाही? तुम्ही भारताचा झेंडासुद्धा तुम्हाला पॅलेस्टीनच्या झेंड्याच्या आधी लावायला लाज वाटते का? आणि हीच सगळी लेफ्ट विंगमधले लोक हे भरपूर मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतात. आता या युनिव्हर्सिटी कोणाच्या पैशावरती चालतात? या भारत देशामध्ये, आपल्या देशामध्ये जे सामान्य माणूस असू दे, जो मेहनत करतो, टॅक्स भरतो, या टॅक्सच्या पैशामधून या सगळ्या युनिव्हर्सिटी चालतात. आणि ही सगळी लेफ्ट विंगवाली लोक अकॅडमिक्समध्ये भरपूर स्ट्रॉंग असतात. या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये 5-5, 10-10 वर्ष फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन घेतात. एज्युकेशन घ्यायचा प्रॉब्लेम नाही आहे, बट त्या एज्युकेशनचा वापर भारताची अखंडता मजबूत करण्यासाठी वापरा, तोडण्यासाठी वापर करू नका. विचार करा, देश आपल्या सगळ्यांचा आहे. तुमचे विचार काही पण असू देत, पण देश आपल्या सगळ्यांचा आहे.